नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एम-पी-एस-सी लायब्ररी या YouTube चॅनलमध्ये. तर आज आहे 24 जुलै 2025. सुरू करूयात आजच्या चालू घडामोडी. तर सर्वप्रथम पाहूया कालचा प्रश्न. काल मी एक प्रश्न विचारलेला होता. अभिजात मराठी भाषा दिवस हा कधी साजरा केला जातो? मी तुम्हाला काल याबद्दलची इत्थंभूत माहिती देखील सांगितली होती, की मागील वर्षी म्हणजे 2024 मध्ये मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलेला आहे. आणि हा दिवस आता कधी साजरा केला जातो असा मी प्रश्न विचारलेला होता. पर्याय होते 17 ऑक्टोबर, 16 ऑक्टोबर, 3 ऑक्टोबर आणि 27 फेब्रुवारी. तर लक्षात घ्या याचं योग्य उत्तर आहे 3 ऑक्टोबर. 3 ऑक्टोबर रोजी म्हणजे 3 ऑक्टोबर 2024 रोजी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्यामुळे हा दिवस हा अभिजात मराठी भाषा दिवस म्हणून साजरा केला जातो. लक्षात घ्या ह्याचा जो पर्याय क्रमांक 4 आहे 27 फेब्रुवारी हा मराठी भाषा दिवस म्हणून साजरा केला जातो. त्यामुळे इथे कन्फ्युजन करून घेऊ नका. कारण 27 फेब्रुवारी हा मराठी भाषा दिवस असून 3 ऑक्टोबर हा अभिजात मराठी भाषा दिवस आहे. ठीक आहे. तर आता आजचे दिनविशेष पाहून घेऊया. 24 जुलै 1911 रोजी हैदराबाद मुक्तीसंग्रामातील स्वातंत्र्य सेनानी गोविंदभाई श्रॉफ यांचा जन्म झालेला आहे आणि आजचा दिवस त्यांची जयंती म्हणून साजरा केला जातो. त्यानंतर 24 जुलै 1998 रोजी परकीय चलन नियमन कायद्याच्या म्हणजेच FERA म्हणजे ज्याला फेरा म्हणतात, याच्या जागी परकीय चलन व्यवस्थापन कायदा ज्याला फेमा म्हणतात, हे जारी करण्यात आले. म्हणजे फेराच्या जागी फेमा हे आजच्या दिवशी 1998 रोजी जारी करण्यात आलेले आहे. हे देखील आपल्यासाठी महत्त्वाचे आहे. त्यानंतर 24 जुलै 1991 रोजी नवीन औद्योगिक धोरण जाहीर करण्यात आलेले होते. हे देखील आपल्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने खूप अतिशय महत्त्वाची बातमी आहे. 24 जुलै 1991 नवीन औद्योगिक धोरण जाहीर करण्यात आलेलं आहे. औद्योगिक परवाना पद्धत सुधारणा देखील यामध्ये जाहीर झाली होती. MRTP कायदा रद्द करण्यात आलेला होता आणि खाजगीकरणाची सुरुवात करण्यात आली होती. त्यानंतर निर्गुंतवणुकीकरण आणि परकीय गुंतवणुकीस प्रोत्साहन देखील या धोरणामध्ये जाहीर करण्यात आले होते. तर आता सुरू करूयात आजच्या इत्थंभूत चालू घडामोडी. पहिली बातमी आहे MiG-21. आता नुकतीच अशी बातमी आलेली आहे की MiG-21 हे आता लढाऊ विमान आता निवृत्त होत आहे. भारतीय हवाई दलातील MiG-21 विमाने सप्टेंबर 2025 पासून सेवेतून बाद होणार आहेत. या विमानांची जागा देशी बनावटीची तेजस LCA मार्क 1A ही विमाने घेणार आहे. 1963 मध्ये MiG-21 विमाने भारतीय ताफ्यामध्ये दाखल झालेली होती. सोव्हिएत रशियासोबत या साथीचा करार करण्यात आलेला होता आणि भारतातील ती पहिली स्वनातीत लढाऊ विमाने होती. त्यामुळे आपल्यासाठी महत्त्वाची अशी डिफेन्सच्या दृष्टीने अशी बातमी आहे. MiG-21 विमाने आता नुकतीच निवृत्त होत आहेत. या MiG-21 विमानांनी वेगवेगळ्या युद्धांमध्ये देखील सहभाग घेतलेला होता. म्हणजे 1971चे भारत-पाक युद्ध असेल, 1999चे कारगिल युद्ध असेल, अगदी अलीकडील म्हणजे 2019 साली जो बालाकोट हवाई हल्ला केलेला होता, यामध्ये देखील MiG-21चा सहभाग होता. यावेळी विंग कमांडर अभिनंदन वर्तमान यांना पकडण्यात देखील आले होते आणि ते या MiG-21 विमानामध्ये सैर होते. सध्या स्क्वॉड्रन्स राजस्थानच्या नाल हवाई तळावर हे MiG-21 विमाने आहेत. अपघातामुळे देखील ही विमाने बरेच काळ चर्चेमध्ये देखील राहिलेली आहेत. 2023 मध्ये उत्तरला येथील MiG-21 व सुखोई 30 स्क्वॉड्रन निवृत्त झालेले होते. त्यामुळे लक्षात ठेवा MiG-21 विमाने ही निवृत्त होत आहेत. वेगवेगळ्या युद्धांमध्ये देखील त्यांनी सहभाग घेतलेला आहे. जर अशा पद्धतीचा प्रश्न आला, की नुकतेच कोणते लढाऊ विमाने निवृत्त झालेले आहेत, तर लक्षात ठेवा MiG-21 विमाने. त्यानंतर पुढचीच डिफेन्स क्षेत्रासाठी पुन्हा एकदा अतिशय महत्त्वाची अशी बातमी, अपाचे हेलिकॉप्टरच्या संदर्भात. हवाई टँक म्हणून प्रसिद्ध असलेले अपाचे हेलिकॉप्टर हे भारतामध्ये आता दाखल झालेले आहे. अमेरिकेच्या बोईंग कंपनीकडून भारतीय लष्करासाठी याची निर्मिती करण्यात आलेली आहे. पाक सीमेलगत जोधपूरमध्ये ही लढाऊ हेलिकॉप्टर तैनात होणार आहेत आणि यामुळे भारताच्या लष्करी क्षमतेत आता मोठी भर पडणार आहे. या हेलिकॉप्टरचा जो वेग आहे हा 280 किलोमीटर पर तास आणि ह्याची उड्डाण क्षमता ही 550 किलोमीटर इतकी असणार आहे. सलग 3 तास उड्डाण याद्वारे शक्य असणार आहे. 22 हेलिकॉप्टरसाठी 2015 मध्ये अब्जावधी डॉलर्सचा करार देखील करण्यात आलेला होता. 2017 मध्ये 4,168 कोटींच्या शस्त्रास्त्रांसह आणखी 6 हेलिकॉप्टर खरेदीला मंजुरी देण्यात आलेली होती आणि आता हे हेलिकॉप्टर आता नुकतेच आपल्या भारतामध्ये दाखल झालेले आहेत. याचं उद्दिष्ट काय असणार आहे तर आधुनिक युद्ध कौशल्य आणि सीमा सुरक्षेत बळकटी निर्माण करणे. तर लक्षात असू द्या अपाचे हेलिकॉप्टर हे भारतीय हवाई दलात दाखल झालेले असून हे कोणी निर्माण केलेले आहे तर अमेरिकेच्या बोईंग कंपनीकडून याची निर्मिती करण्यात आलेली आहे. त्यानंतर पुढची अजून एक आपल्यासाठी स्पेस क्षेत्रातील अशी अतिशय महत्त्वाची अशी माहिती ती म्हणजे निसार मोहीम. लक्षात ठेवा
स्पेस मोहिमा आणि त्यांचे जे वेगवेगळे नाव आहेत, यावर बऱ्याच वेळा वेगवेगळ्या परीक्षांमध्ये प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. तर अशाच पद्धतीची आता ही जी नवीन मोहीम आता जारी होत आहे, ती आपल्यासाठी महत्त्वाची आहे. निसार ही म्हणजे नासा आणि इस्रोची एक ऐतिहासिक संयुक्त मोहीम असणार आहे. लक्षात ठेवा, नासा ही अमेरिकेची अ, कृत्रिम उपग्रहाची जी काही संस्था आहे आणि भारताची जी इस्रो या दोन्ही संस्था एकत्र येऊन या दोन्ही संस्थांमार्फत ही संयुक्त मोहीम असणार आहे. या मोहिमेचा एकूण खर्च हा 10,349 कोटी इतका जवळपास अवाढव्य असणार आहे. 30 जुलैला श्रीहरिकोटावरून हा उपग्रह झेपावणार आहे. लक्षात ठेवा 30 जुलैला म्हणजे आता नुकतेच एक आठवड्याभराने श्रीहरिकोटावर येथून हा उपग्रह अवकाशात सोडण्यात येईल. पृथ्वीच्या पृष्ठभागातील बदल आणि नैसर्गिक आपत्तींवर बारकाईने नजर ठेवण्यासाठी या उपग्रहाची निर्मिती करण्यात आलेली आहे. याची काही वैशिष्ट्ये देखील आहेत. पहिलाच ड्युअल फ्रिक्वेन्सी रडार उपग्रह असून इस्रोच्या एस बँड आणि नासाच्या एल बँडचा यामध्ये वापर करण्यात आलेला आहे. ढगांमधूनही स्पष्ट निरीक्षण करण्यात येईल. उपग्रहाचे जे वजन आहे हे 2392 किलो इतके प्रचंड आहे. GSLV F-16 रॉकेटमार्फत 743 किलोमीटर उंचीवर उपग्रह पाठवण्यात येईल. त्यानंतर प्रत्येक 12 दिवसांनी या हा उपग्रह पृथ्वीचा एक स्कॅन करेल. त्यानंतर जमीन, हिमप्रदेश, समुद्र, जहाजांची हालचाल याची अचूक माहिती देखील या उपग्रहामार्फत आपल्याला मिळणार आहे. नैसर्गिक आपत्तींचे पूर्वसूचनादान देखील याद्वारे देण्यात येईल. म्हणजेच भूकंप असेल, ज्वालामुखी असेल, भूस्खलन असेल किंवा वादळ असेल, यांची प्रभावी ओळख देण्यासाठी हा उपग्रह नक्कीच मोलाची कामगिरी बजावेल. 1 सेंटीमीटर इतके लहान बदलही टिपण्याची या उपग्रहामध्ये क्षमता आहे. त्यामुळे आपल्यासाठी आणि संपूर्ण जगासाठीच हा उपग्रह अतिशय महत्त्वाची कामगिरी बजावणार आहे. लक्षात ठेवा, निसार ही मोहीम कुणाची आहे? तर नासा आणि इस्रोची ऐतिहासिक संयुक्त मोहीम आहे. आणि 30 जुलैला श्रीहरिकोटा येथून हा उपग्रह अवकाशात सोडवण्यात येणार आहे. त्यानंतर पुढची अजून एक महत्त्वाची अशी बातमी. अमेरिका युनेस्कोतून पुन्हा बाहेर पडलेला आहे. लक्षात ठेवा, युनेस्को ही सध्याच्या काळामध्ये खूप चर्चित अशी संस्था आहे आणि याविषयी आपल्याला सगळी माहिती असणं गरजेचं आहे. आणि अमेरिका आता नुकतीच युनेस्कोतून बाहेर पडलेली आहे. संयुक्त राष्ट्रांची शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संस्था असलेल्या युनेस्को यामधून बाहेर पडत असल्याचे अमेरिकेने आता नुकतेच जाहीर केलेले आहे. ही जी संस्था आहे, ही इस्रायल विरोधात पूर्वग्रह बाळगून असल्याचा आरोप अमेरिकेने केलेला आहे आणि या या कारणामुळेच अमेरिकेने यातून बाहेर पडण्यासाठीचा निर्णय घेतलेला आहे. अमेरिकेने युनेस्कोमधून बाहेर पडण्याची ही तिसरी वेळ आहे. म्हणजे अगोदर मी सांगितलं पुन्हा बाहेर पडलेला आहे. ही तिसरी वेळ आहे अमेरिकेने युनेस्कोमधून बाहेर पडण्याची. सर्वात प्रथम 1984 मध्ये तत्कालीन अध्यक्ष रोनाल्ड रेगन यांनी युनेस्कोवर गैरव्यवस्थापन, भ्रष्टाचार आणि सोव्हिएत रशियाच्या फायद्यासाठी काम करत असल्याचा आरोप करत यातून बाहेर पडण्याची घोषणा केली होती. त्यानंतर 2017 मध्ये पुन्हा एकदा डोनाल्ड ट्रम्प यांनी या निर्णयाची पुनरावृत्ती केली होती. म्हणजे लक्षात ठेवा 1984, 2017 आणि आता 2025 असे सलग 3 वेळा युनेस्कोतून अमेरिका बाहेर पडलेला आहे. तर आता युनेस्कोबद्दल एकदा थोडक्यात माहिती पाहून घेऊया. युनेस्को युनेस्कोचा लाँग फॉर्म आहे युनायटेड नेशन्स एज्युकेशनल, सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन. याचाच अर्थ म्हणजे संयुक्त राष्ट्र शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संस्था. याची जी स्थापना आहे ही 16 नोव्हेंबर 1945 रोजी करण्यात आलेली होती. याचे जे मुख्यालय आहे हे पॅरिस, फ्रान्स इथे आहे. यातील सदस्य देश आहेत 193. त्यामुळे आपल्याला ही सर्व माहिती खूप महत्त्वाची आहे. लक्षात ठेवा. याची जी स्थापना आहे ही 16 नोव्हेंबर 1945 रोजी झालेली असून याचे जे मुख्यालय हेडक्वार्टर आहे हे पॅरिस इथे आहे. मोस्टली युनायटेड नेशनच्या संस्था या शक्यतो अमेरिकेमध्ये असतात, परंतु युनेस्को या संस्थेचं हेडक्वार्टर आहे पॅरिस येथे. या युनेस्कोच्या स्थापनेमागचं उद्दिष्ट काय होतं? तर शिक्षण, विज्ञान, संस्कृती आणि वारसा यांच्याद्वारे जागतिक शांतता व सहकार्य वाढवणे, तसेच शिक्षणाचा प्रसार, स्त्री-पुरुष समता आणि गरिबी निर्मूलनात मदत करणे हे देखील याचं उद्दिष्ट आहे. याचे प्रमुख कार्य काय आहेत? तर जागतिक वारसा स्थळांची यादी जाहीर करणे, म्हणजे आता नुकतेच म्हणजे महाराष्ट्रातील 42 जागतिक वारसा स्थळ होती. त्यामध्ये आता काही भर पडलेले आहे आणि 44वा जागतिक वारसा स्थळ म्हणून महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांचा देखील समावेश करण्यात आलेला आहे. हा युनेस्को मार्फतच करण्यात येतो. त्याच्यामुळे लक्षात ठेवा युनेस्कोचं प्रमुख कार्य आहे जागतिक वारसा स्थळांची यादी जाहीर करणे. तसेच शिक्षण धोरण व संशोधनाला प्रोत्साहन देणे, भाषिक विविधता आणि संस्कृती संवर्धन करणे, पर्यावरण आणि पाण्याचे शाश्वत व्यवस्थापन करणे, हे देखील याचे युनेस्कोचे महत्त्वाचे कार्य आहे. भारत आणि युनेस्को दरम्यान काय-काय झालेले आहे?
तर भारत 1946 पासून युनेस्कोचा सदस्य आहे. भारतातील 40 पेक्षा जास्त स्थळांना युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणजे आता सध्याच्या घडीला 44 जागतिक वारसा स्थळं भारतामध्ये आहेत आणि नुकतेच जाहीर झालेले 44वे जागतिक वारसा स्थळ म्हणजे महाराष्ट्रातील गडकिल्ले हे आहे. त्याच्यामुळे लक्षात घ्या युनेस्को आपल्यासाठी अतिशय महत्त्वाची संस्था आहे. युनेस्कोचा लाँग फॉर्म काय आहे? तर युनायटेड नेशन एज्युकेशनल, सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन म्हणजे त्याच्या नावामध्येच त्याच्या कार्याबद्दलची संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे. तर या होत्या आजच्या चालू घडामोडी. आजचा आपण आता पुन्हा एकदा प्रश्न पाहून घेऊया. नासा आणि इस्रोच्या संयुक्त मोहिमेचे नाव काय आहे? म्हणजे मी आता नुकतीच ही बातमी कव्हर केलेली आहे. त्यामुळे यामध्ये तुम्हाला संपूर्ण याबद्दलचे डिटेल्स तुम्हाला देण्यात आलेले आहेत. त्याच्यामुळे हा प्रश्न तुम्हाला अवघड जाणार नाही. नासा आणि इस्रोच्या संयुक्त मोहिमेचे नाव काय आहे? याचे जे योग्य उत्तर आहे ते तुम्ही सर्वांनी कमेंटमध्ये सांगायचे आहे. पर्याय क्रमांक 1 आहे निसार, पर्याय क्रमांक 2 आहे आदित्य L1, पर्याय क्रमांक 3 आहे होरायझन आणि पर्याय क्रमांक 4 आहे हायाबुसा 1. लक्षात घ्या, याचं जे उत्तर आहे ते तुम्हाला व्हिडिओमध्येच आहे. त्यामुळे तुम्ही पुन्हा एकदा व्हिडिओ पाहिला तरीही चालेल. तर या होत्या आजच्या चालू घडामोडी. तर अशाच अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आमच्या एम-पी-एस-सी लायब्ररी या यूट्यूब चॅनलला फॉलो करायला विसरू नका. तसेच आम्ही यूट्यूबसोबतच टेलिग्राम, WhatsApp, Facebook आणि Instagram या सर्वच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आहोत. तर या सर्वच ठिकाणी आम्हाला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.